नील लव विद्या भाग 117 आपण बघत आहोत. तिचे दोन्ही हात दाबून ठेवत नीलनं आपलं काम कंटिन्यू केलं. नील, तू जागा आहेस? तिनं जड आवाजात त्याला विचारलं. नाही, त्यानं उत्तर दिलं. मग त्यानं तिच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिलं नाही, फक्त कीज घेत होता. थोड्या वेळाने दोघांना पण श्वास घेणं जड झालं. तसा तो तिच्यापासून बाजूला झाला. तिला तर आठवूनच अंगावर गोड शहारा येत होता. तिनं आज स्वतःला त्याच्यासाठी पूर्ण तयार केलं होतं. त्याने पुन्हा तिला परत आपल्या जवळ घेतलं आणि तिच्यावर किसेसचा वर्षाव करू लागला. त्याच्या स्पर्शातून मिलनाची आतुरता जाणवत होती. ती सुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. आता हळूहळू तीही त्याला स्वाधीन व्हायला लागली होती. नीलचे हात आता तिच्या शरीरावरून फिरू लागले होते. त्याचे गरम श्वास तिला छळत होते. तिची पण धडधड वाढत होती. तिच्या पण हृदयाच्या आवाजाची धकधक त्याला जाणवत होती. तो तिला जसं जसं जवळ करत होता तसे तिला पण जणू त्याची नशा चढत होती. हळूहळू दोघांच्या शरीरावरील कपडे दूर होत गेले. आता तिनं डोळे बंद करून घेतले आणि अखेर तो क्षण आला जेव्हा ते एकामेकांत विलीन झाले. बऱ्याच उशिरा दोघं शांत होऊन एकामेकांच्या मिठीत शांत झोपले. सकाळी दोघांना लवकरच जाग आली. तेव्हा नीलनं तिच्या कपाळाची कीस घेतली आणि त्यानं जे केलं त्यावर तू नाराज नाही ना असं विचारलं. तेव्हा विद्या बोलली, नील, तू तर खूप ग्रेट आहेस. एखादा स्वार्थी मुलगा असता ना तुझ्या जागेवर, त्यानं कधीच मला सोडून दिलं असतं आपल्या प्रेमासाठी. पण तू तसं केलं नाही. तू स्वतःवर आवर घातला. किती प्रेम करत होता तू बघितलं आहे मी डोळ्यांनी आणि ऐकलं पण आहे. तरीसुद्धा तू माझ्यासोबत लग्न झालंय म्हणून तुझं परत आलेलं प्रेम नाकारलं. सांग ना, कोण करू शकतं असं? आजच्या जगात असं कुणी करत नाही, पण तू केलंस. म्हणून मला खरंच अभिमान वाटत आहे की मी तुझी बायको आहे आणि तू माझा नवरा आहेस. पण हो, तू ज्या गोष्टीमुळे नाराज आहे तेही मला समजतं. मला माहिती आहे पूर्वीसोबत चुकीचं घडलं, पण एक बोलू, नशिबात लिहिलेलं कुणी बदलू नाही शकत. कदाचित तिच्या पण नशिबात तू नव्हता. कदाचित तिच्या नशिबात तुझ्या पण पेक्षा जास्त प्रेम करणारा कुणी असू शकतो. मला पण तेच पाहिजे आहे ग विद्यू, जो पूर्वीची काळजी घेईल. माझी कमी पण तिला कधी भासू देणार नाही. पण ती तयार होत नाही या गोष्टीसाठी. मी बोललो होतो, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे नील? आपण बघू ना, ट्राय करू. पण विद्यू, ते सगळं ठीक आहे ग, पण जी चूक माझ्या मॉमने केली होती ती आधी आज सुधारू, मग पुढचे बघू. चल उठ, आवरू आणि जाऊ खाली. मॉमचा मूड बदलल्या अगोदर मला जाऊ दे खाली, म्हणत नील पटकन उठून आंघोळ करून स्वतःचं आवरून खाली आला. विद्या पण लगेच आपलं आवरून त्याच्या मागेच आली. रुद्रचं लग्न आता 8 दिवसांवर आलं होतं, म्हणून घरात लग्नाची तयारी पण सुरू होती. मॉम डॅड बिझी होते. रुद्र पण आपल्या आपल्या कामात बिझी होता. लॅपटॉपवर काहीतरी करत होता तो. नीलविद्या खाली आले तोच मॉम बोलते, आलात? विद्या, एक काम कर बेटा, हे 2 कोरिओग्राफरचे नंबर आहेत, त्यांना फोन कर आणि आपले पण डान्स प्रॅक्टिस सुरू करा. अनु आणि आपली कॉम्पिटिशन आहे संगीत डान्समध्ये. विसरले नाहीत ना तुम्ही दोघं? हो आई, लक्षात आहे, मी करते फोन, म्हणत विद्या नीलजवळ येत त्याला बोलते, बोल ना नील पटकन. तेव्हा नील मॉमजवळ जात म्हणतो, मॉम, तुझ्या हे सगळं लक्षात आहे, पण मी काल रात्री जे बोललो ते तू विसरली का? मॉम लगेच त्याच्याकडे बघते आणि डॅडकडे पण बघते. नील परत बोलतो, मी काय बोलणार आता जर तुम्ही कुणी समजत नसल्याचं नाटक करत असाल तर? तेव्हा मॉम बोलते, बेटा, सगळं लक्षात आहे माझ्या, पण मी काय म्हणते, रुद्रचे लग्न जवळ आले आहे. आपण एकदा त्यांचं लग्न सुखरूप पार पाडून घेऊ, नंतर मग वेळच वेळ आहे आपल्याकडे. मॉम नील काही बोलणार तोच रुद्र आपल्या लॅपटॉप बंद करतो आणि बोलतो, दादा 1 मिनिट. नील शांत उभा असतो. तोच रुद्र मॉमला बोलतो, मॉम, मी काय बोलतो? वेळच किती लागतो माफी मागायला. मी आज तिकडेच जातोय तर सगळेच जाऊ आपण, आणि इन्व्हिटेशन पण द्यायचं आहे अनुला पूर्वीला.
म्हणजे कसं दादा वहिनी पण फ्री होतील आणि माझं लग्न मोकळ्या मनाने एन्जॉय तर करतील. बेटू, गुड आयडिया, डॅड पुढे येत बोलतात. ठीक आहे, तुम्ही म्हणताय सगळे तर जाऊ, मॉम बोलते. आता सगळेच आवरून पूर्वीच्या घरी निघतात. रुद्र अनुला पण तिच्या घरून पिक करतो. इकडे पूर्वी पण आज उठून आपलं आवरते. तिनं रात्री नीलच्या तिच्याकडे असणारं सगळं सामान बॅगमध्ये पॅक केलं होतं. राकेश बोलला होता म्हणून ती ते सगळं सामान नीलला परत देणार होती. आज पूर्वी उठून छान तयार झाली होती. रेड व्हाईट कलरमध्ये अनारकली ती घालते. आज ती नीलला अजिबात आठवत नव्हती, पण त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांपासून दूरच जात नव्हता. पण ती खूप प्रयत्न करत होती त्याला न आठवण्याचा. खूप सिंपल, साधी अशी ती अगदी पहिल्या पूर्वीसारखी तयार झाली होती. तेच कपडे, तेच सगळं तिचं आवडतं तिनं घातलं होतं, जे नीलच्या मॉममुळे तिने कधी काळी सोडलं होतं. पण आपण जसे आहोत तसे राहायचं तिने ठरवलं होतं. पूर्वीला नीलची खूप आठवण येत होती, पण नको, नाही म्हणून ती स्वतःला कंट्रोल करत होती. पण ती तिथे कुणाला आपल्या मनातलं सांगूही शकत नव्हती. मनातल्या मनात ती स्वतःला शांत करत होती फक्त. तितक्यात अचानक तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवला. ती डचकलीच थोडी, पण तेवढीच आनंदीही झाली होती. अनु, म्हणून तिने तिला मिठी मारली. अनु, तू इथे कशी? मला खरंच गरज होती तुझी खूप. बरं झालं आलीस, म्हणत पूर्वीने आपली मिठी घट्ट केली. त्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. जीवापाड एकामेकावर प्रेम करत होत्या त्या आधी. त्या सगळ्या गोष्टी शेअर करत होत्या एकामेकींना. पण नील पूर्वीच्या ब्रेकअपनंतर दोघींचीही मैत्री पण थोडी विस्कटली होती. पण आज पूर्वी अगदी पहिल्यासारखीच दिसत होती. तेच ड्रेस, तीच हेअरस्टाईल, आणि आता पूर्वी आपल्या मैत्रीत नीलमुळे कुठलाही दुरावा येऊ देणार नव्हती असं वाटत होतं. दोघीही खूप खुश झाल्या होत्या. पूर्वीने तर अनुला आल्याबरोबर जे काही घडलं ते सगळं काही सांगून दिलं मनातलं. कसा राकेशने जीव वाचवला ते पण सांगितलं, आणि मी आता मूव्ह ऑन करत आहे स्वतःला हे पण सांगितलं. अनुला तिचा निर्णय फार आवडला, पण जीव देत होती हे अजिबात पटलं नाही. आणि त्या गोष्टीसाठी अनुने पूर्वीला खूप काही सुनावलं सुद्धा. आणि परत असं केलं तर बघ, मी कधीच बोलणार नाही हे पण सांगितलं. आता पूर्वी बोलू लागली. अगं बाई, तो रॉकी कमी होता का की तू पण आता रागवायला सुरू केलं? शांत हो, नाही करणार मी परत आता असं, प्रॉमिस करते. आता अनु तिच्याकडे बघते आणि विचारते, अरे वा, आल्यापासून ऐकत आहे रॉकी रॉकी, कोण आहे हा रॉकी? तेव्हा पूर्वी बोलते, आज कालच फ्रेंड झालाय आम्ही. छान आहे त्याचा स्वभाव, त्याच्यामुळे मला खूप काही रिअलाईज झालंय काल. आता अनु मुद्दामच खोकते. पूर्वी घाईतच तिला पाणी देत बोलते, काय झालं अनु, तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अगं हो ठीक आहे, पण माझी पूर्वी आज पहिल्यांदा इतकी खुश मूडमध्ये आहे असं वाटत आहे मला. चुप ग, झाली सुरू. दोघी पण पहिल्या आठवणीत गेल्या. आता पूर्वी विचारते, पण अनु असं अचानक कसं आलीस? अगं पूर्वी लग्न आहे आठवड्याने माझं, तुला पर्सनली इन्व्हिटेशन द्यायला आले आहे. म्हटलं आमच्या मॅडमचा मूड बदलला तर जायची अमेरिकेला निघून, म्हणून म्हटलं चला पटकन. आणि आज तर अजून एक चकित करणारी गोष्ट तुझ्यासोबत घडणार आहे माय डिअर फ्रेंड. अनु पूर्वीच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. आता मात्र पूर्वी बोलते, म्हणजे? मला समजलं नाही. अगं चल खाली, तुला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. यार अनु, सांग ना काय झालं? तू खाली चल, तुला सगळं समजेल, म्हणत अनु पूर्वीचा हात पकडून तिला खाली घेऊन येते. जेव्हा ती खाली येते तेव्हा रुद्र डॅड हॉलमध्ये बसलेले होते आणि नील दरवाजामधून आत एंट्री घेत होता. पूर्वी आणि नीलची परत नजरानजर झाली. दोघं पण एकमेकांकडे काही सेकंदासाठी बघत होते. तितक्यात तिला राकेशची आठवण झाली की इग्नोर करायचं, म्हणून पूर्वीनं पटकन त्याच्यावरची नजर काढली. जेव्हा नीलच्या बाजूला विद्या पण तिला दिसली. आता विद्या नील दोघांना बघून पूर्वी अनुला विचारते, हे काय आहे अनु? मी जर याला विसरत आहे तर तू त्यांना परत समोर घेऊन आलीस माझ्या. अगं बेटा, थोडं थांब, समजेल, अनु तिला बोलते. पूर्वी म्हणते
आज पूर्वी घरात एकटीच होती. तिचे आई बाबा आणि पूरब शेजारच्याच मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. नील पूर्वीला बघून चकित झाला की इतकं सगळं असून आज पूर्वी अगदी पहिल्यासारखं का तयार झाली असावी. काय परत तिच्या मनात काही आलं तर नसेल ना. तोच नील विद्या मागे नीलच्या मॉम पण येते. नीलची मॉम घरात पाय ठेवताच डोळे मोठे करून ते घर बघत होती आणि मनातच बोलत होती, बापरे, इतकं मोठं घर. ह्या पूर्वीची काही लॉटरी लागली की काय. उगाच दूर केलं मी तिला आणि नीलला, नाहीतर आज हे सगळंच आमचं असतं. मॉम मनातच बोलत होती. आपण माफी मागायला आलो आहे हे पण क्षणभर मॉम विसरली होती. पूर्वी परत अनुकडे बघत बोलते, अनु, काय चालू आहे समजेल का मला. तुझे सासरचे माणसे माझ्या घरात काय करत आहेत. काय यार, तू स्वागत तर कर माझ्या सासरच्या माणसांचं, समजेल तुला का आले आहेत ते. अनु बोलते. ओके, पूर्वी बोलते आणि समोर येत म्हणते, या ना नीलविद्या, आत या. तुम्ही पण या ना आत, बसा. राणी, पाहुण्यांसाठी पण काही कॉफी घेऊन ये. आता 6 ते 7 सर्वंट तिथे पटापट सगळं काही घेऊन आल्या. छान पाहुणचार पण पूर्वीने सगळ्यांचा केला. आज असं अचानक तिने सगळ्यांकडे बघून विचारलं. तेव्हा नील बोलतो, रुद्र अनुचं लग्नाचं इन्व्हिटेशन घेऊन आलोय. ओके, पूर्वी बोलते. नील परत म्हणतो, मॉम. तेव्हा मॉम उठून उभी राहते आणि पूर्वीकडे जात बोलते, पूर्वी बेटा, अजून एका कामासाठी आम्ही आलो आहोत. पूर्वी विचारते, काय काम. तेव्हा नीलची मॉम पूर्वीचा हात हातात पकडत बोलते, मला माझ्या चुकीसाठी तुझ्याकडून माफी हवी आहे. खूप खूप वाईट वागले मी तुझ्यासोबत तेव्हा. मला नाही माहिती मी हे का केलं, पण नको करायला हवं होतं. मी याची जाणीव झाली मला आता. मी खूप मोठं पाप केलं तुम्हाला वेगळं करून. प्लीज बेटा, मला माफ कर. आता मात्र पूर्वी आपले हात मॉमच्या हातातून बाजूला काढते आणि बोलते, आता का माफी मागत आहात मॅडम. जे झालंय ते झालंय. आता थोडंच काही बदलू शकतं. प्लीज नका माफी मागू. तेव्हा मॉम परत आपले हात जोडत बोलते, जे पण झालं ना त्यात सगळी माझी चूक आहे बेटा. माझ्या मुलाची काहीच चूक नाही. तनूसोबत मीही त्याचं बळजबरी लग्न लावायला निघाले आणि ती तनू लग्नातून पळून गेली आणि नंतर मग आमचं नाव खराब नको व्हायला म्हणून नीलनं आपल्या एम्प्लॉईसोबत लग्न केलं. हे सगळं फक्त माझ्याचमुळे घडलं. माफ कर मला, माफ कर. मॉम हात जोडून आज असं पहिल्यांदा कुणासमोर तरी उभी होती. पूर्वीला तर काहीच कळेना. पूर्वी परत बोलते, मॅडम, गरीब श्रीमंत बघून नाती जुळत नसतात. मन जुळणं महत्त्वाचं असतं. तुम्ही मला नाही तर तुमच्या मुलाला पण खूप त्रास दिला आहे. माझी क्षमा मागून काय होईल. झालेल्या गोष्टी बदलता येणार नाही. आज तर मी तुम्हाला थँक्यू बोलते, कारण त्या दिवशी तुम्ही मला बेइज्जत करून घराबाहेर काढलं नसतं ना, माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला नसताना, तर आजही मी तशीच राहिले असते. पण तुम्ही ते सगळं केलं म्हणून आज करोडो रुपये आहेत माझ्याकडे. तुम्ही तेव्हा माझी लायकी काढली म्हणून आज माझी खूप मोठी लायकी आहे. आपल्याच देशात नाही तर दुसऱ्या पण देशात पूर्वी देशमुखला सगळेजण ओळखतात. म्हणून मी तुम्हाला थँक्यू बोलत आहे. तेव्हा मॉमला आपल्या केलेल्या चुका अजूनच लक्षात येतात आणि त्या नाराज होतच तिला म्हणतात, मला खरंच माफ कर, नाहीतर मी खरंच स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आज मला माझी चूक समजली. तेव्हा पूर्वी बोलते, मॅडम, आज माझी लायकी मोठी आहे म्हणून तुम्ही आज माझी माफी मागत आहात. पण जर आजही मी तीच पूर्वी देशमुख असते तर काय तुम्ही माझी माफी मागितली असती का. आता मात्र पूर्वी असं बोलल्यानंतर पूर्वी का लायकी लायकी बोलून मला शर्मिंदा करत आहे बेटा, असं नीलची मॉम तिला बोलते. सांगितलं ना मी, मला माझी चूक समजली आहे. मी खूप वाईट वागले. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे ढवळाढवळ झाली आहे. आता असं काय करू बेटा की तू मला माफ करशील. पूर्वी सगळ्यांकडे नजर फिरवते. सगळेही शांत होते. नील पण काहीच न बोलता आपल्या मॉमला माफी मागूच देत होता आणि त्याची फक्त एकच इच्छा होती आता, पूर्वीनं मॉमला माफ करावं आणि सगळ्यांनी परत आनंदात ज्याच्या ज्याच्या जीवनात जगावं. पण पूर्वी मात्र
डोळ्यात राग आणून मॉमकडे बघत होती की ह्याच मॅडममुळे म्हणजेच नीलच्या मॉममुळे माझं आणि नीलचं इतकं छान रिलेशन तुटलं. आम्ही दोघं दूर झालो. आमचं प्रेम तोडलं यांनी, आम्हाला दूर केलं फक्त आणि फक्त ह्या नीलच्या मॉमने. आणि आता माफी मागून काय उपयोग, जसं यांच्या माफीमुळे मी आणि नील काय परत एक होणार आहे. आमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून आज 2 शब्द माफी मागत आहेत. अशी आई असेल तर कोणते मुलं त्यांच्या संसारात सुखी राहू शकतात. मी कसा माफ करू यांना, ज्यांनी माझं सगळं काही माझ्याकडून हिसकावून घेतलं. पूर्वी रागातच मनात बोलत होती आपल्या. पण तुम्हाला काय वाटतं, पूर्वी मॉमला माफ करेल का? तिनं मॉमला माफ केलं पाहिजे की नाही? मला कॉमेंट करून नक्की सांगा. स्टोरी कशी वाटली, आवडली की नाही ते पण सांगा. आणि हो, स्टोरीला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर आज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मला समजून घेतल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.